आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय दामिनी? वहिनी ऐका ना, मी ना पटकन पुढे होते। मला ना कधी एकदा पूजा करेन आणि घरी जाऊन जेवेन असं झालंय। मला खूप भूक लागली, तुम्ही पाठवून या। हा जा। जरा एक मिनिट पकडता का प्लीज? काय ना, मला माझ्या मंगळसूत्राचं फारच ओझं झालंय हो। बघा ना, आमचे हे जरा हौशीच आहेत ना, ते ना मी नको 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 म्हणत असताना सुद्धा असं नवनवीन दागिने देतच असतात प्रत्येक सणाला। हे पण आता नवीनच केलंय त्यांनी, 1 तोळ्याचं आहे, चांगले 4-5 लाखाचं असेल हो। मी म्हणत होते नको कशाला नको कशाला, घे म्हणून पाठीच लागले। छान आहे ना? द्या आता। आता आपण एक काम करूया, पटकन पूज। सगळं घेतलंयस ना बघ एकदा? हो आई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूजेचं सगळं साहित्य घेतलंय मी, पण पूजा कशी करतात मला माहित नाही। लग्नानंतर माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे ना, तुम्ही प्लीज मला सांगाल का? सांगणार। हे बघ, आदित्य वटपौर्णिमेचं व्रत करतोय, कोणासाठी? पारूसाठी करतोय का? तिच्यासाठीच असणार। मी एक काम करते आणि पटकन वहिनींना जाऊन सांगते। नाही नको, त्यांना मी सांगितलं तर मलाच कानाखाली मारतील। या बायकांसमोर माझीच फजिती होईल। मी एक काम करते, वहिनींनाच इथे घेऊन येते आणि त्यांना दाखवते। ऐका ना, मी 5 मिनिटात आले, तुम्ही व्हा पुढे। हा वहिनी वहिनी वहिनी, दामिनी, तुला एवढी भूक लागली की तू फक्त वडाचं झाड बघून आलीस, पूजा केलीच नाहीस का? नाही 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 वहिनी, मी पूजा केली नाही। उलट तिथे जे बघितलं ना, त्यांनी माझी भूकच मेली। तुम्ही पण चला, तुमची पण भूक मरेल कायमची। दामिनी, हे बघ, पारू आजारी असल्यामुळे मी ऑलरेडी टेन्शन मध्ये, त्यात तुझे मूर्खासारखे चाळे नकोयत मला। वहिनी, मी जे बघितलंय ना, ते पारू बद्दलच आहे। काय आहे, आपला आदित्य ना, तो तिकडे असं वडाला फेऱ्या मारत होता। मला वाटतं आपल्या लाडक्या पारूसाठीच मारत असणार। दामिनी, मूर्खासारखं काय बोलतेस? भुकेने तुला काही सुधरत नाहीये का? आदित्य तिकडे हॉस्पिटलमध्ये बसलाय, तो कशाला येईल इकडे वडाची पूजा करायला? मला माहिती होतं, तुम्ही ना सतत मलाच खोटं ठरवता हो। पण आता मी फक्त तोंडाने बोलत नाहीये, या माझ्या मोठ्या 2 डोळ्यांनी मी बघितलंय। मी सांगतेय ना तुम्हाला, तुम्ही माझ्यासोबत चला आणि तुमच्या 2 डोळ्यांनी बघा, मग तुमचा विश्वास बसेल। चला चला, चल। या इथेच आहे आदित्य, या ना।
दामिनी, कुठे आहे आदित्य? आहे आहे इथेच होता वहिनी. तो ना फेऱ्या मारत असेल, इतक्यात येईल. काय झालं दामिनी? वहिनी मी खरं सांगते हो, आदित्यला मी इथेच बघितलं होतं. असं फेऱ्या मारत होता. इकडे 4 चौघींमध्ये तू आहेस म्हणून वाचलीयस, पण जरा अति होतंय आता. जाऊ दे ना वहिनी, आपण पूजा करायला आलो ना, पूजा करून घेऊया. पारू बाळा, पारू बाळा, तुला एक सांगू का ग? तू अशी झोपून राहिलीस ना, सगळ्यांचा जीव टांगणीला लागलाय बाळा. आदित्य बाबांची अवस्था तर बघवत नाहीये ग मला. अरे बाळा, तू कायम दुसऱ्यांचाच विचार केलास का? अरे तू कायम ना दुसऱ्यांचाच विचार करत आलीस, स्वतःच कधीच विचार केला नाहीस. फक्त किर्लोस्कर घराण्याचा विचार करत आलीस. अरे बाळा, अगं तुझ्यासाठी अख्खं किर्लोस्कर कुटुंब दुःखात आहे अगं. आता वाटत नाहीये तुला माया त्यांच्याबद्दल? सांग ना ग बाळा, नाही वाटत आहे का माया तुला? उठ ना ग बाळा, हे माझ्या राजा, उठ ना ग. कर बाळा, उठ ना ग. नाही बघवत आहे ग मला.